नमस्कार मित्रांनो, देशभरात चर्चेत असलेल्या सीजेपी आंदोलनात आता मोठा ट्विस्ट आलाय। सोनम वांगचुक यांच्यानंतर आता अभिजित दिपके यांनीही उपोषणाची घोषणा केली आहे। नेमकी काय घडलं, या निर्णयामागचं कारण काय आणि पुढे आंदोलन कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, सलग 21 दिवस जंतर मंतरवर उपोषण करणारे शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आज रुग्णालयात दाखल केले। यावेळी जंतर मंतरवर मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळाले, पण दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना जबरदस्तीने नेल्याचा आरोप सीजेपी यांनी केलाय। सोनम वांगचुक यांच्यानंतर आता सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवर उपोषण सुरू करत असल्याची घोषणा केली आहे। सोनम वांगचुक यांच्यानंतर आपणही आता उपोषणामध्ये सामील होणार असल्याचं दिपके यांनी सांगितलं। उपोषणाची घोषणा करताना अभिजित दिपके यांनी देशभरातील सर्वांना आपापल्या शहरामध्ये शांततापूर्व आंदोलन करण्याचे आवाहन केले। प्रत्यक्षदर्शीच्या माध्यमानुसार आज सकाळी 7:30च्या सुमारास जंतर मंतरवरील पोलिसांनी मंचासमोरील सुरक्षा जाळी तोडून मंचावर प्रवेश केला। सोनम वांगचुक यांना पोलिसांच्या एका पथकाने जबरदस्तीने उचलून नेत त्यांना रुग्णालयात दाखल केले। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आल्याचा दावा दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला, पण वांगचुक यांना हटवल्यानंतर जंतर मंतरवरील लोकांची संख्या वाढू लागली आहे। आंदोलक हातात तिरंगा घेऊन दाखल झालेले आहेत। यापूर्वी जेव्हा सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू असताना अभिजित दिपके म्हणाला होता की तो उपाशी राहू शकत नाही, मला मायग्रेनचा त्रास असल्याने आपण खूप वेळा उपाशी राहू शकत नाही, त्यामुळे आपण उपोषण करत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आजपासून उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे। त्यांनी सर्वांना आपापल्या शहरामध्ये आणि गावामध्ये शांततापूर्वक आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे। नियोजित संसद मोर्चे 20 जुलै रोजी होणार असल्याचं दिपके यांनी सांगितलं। सोनम वांगचुक हे विद्यार्थी संघटनेच्या इतर अनेक संसदेत सदस्यासह 28 जूनपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषणावर होते। या काळात पोलिसांनी 21 दिवस सुरक्षा पसरवली होती, मात्र शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांचे जवान अचानक मंचावर चढून सर्वांना हटवल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उचलून रुग्णालयात नेले। उच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार त्यांच्या उपोषणासाठी रुग्णालयात नेल्याने या घटनेमुळे जंतर मंतरवर आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप उसळला आहे। तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? अभिजित दिपके यांचा हा निर्णय योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।